बिकट परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी माणसाला गरज असते प्रबळ आशेची आणि फॉलो ऑन नंतर वेस्ट इंडिजला गरज पडली जॉन कॅम्बेल बरोबरच शाय होपची. भारताविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शाय होपने त्याचं तिसरं कसोटी शतक झळकवलं. हा गुणी फलंदाजाने आपलं कसोटी पदार्पण केवळ 21व्या वर्षी केलं होतं. त्याचं टॅलेंट पाहून त्याला फास्ट ट्रॅक करण्यात आलं होतं आणि त्यांनी 2च वर्षात इतिहास घडवला. 2017 मध्ये हेडिंग्ली इथे झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध शाय होपने एकाच कसोटी सामन्यात 2 शतकं झळकवली आणि 322 धावांचा बाटला करताना वेस्ट इंडिजने विजय मिळवला होता. अर्थात अवे सिरीज म्हणजे इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला हरवणे ही फार मोठी गोष्ट होती वेस्ट इंडिजसाठी आणि शाय होपच्या नावाचा सर्वकडे गवगवा झाला होता आणि हा गुणी फलंदाज पुढे जाऊन अजून धावांचे डोंगर उभारेल अशी सर्वांची निश्चितच आशा होत्या त्याच्याकडनं. मात्र त्याला त्या पूर्ण करता आल्या नाही. पुढच्या 2 वर्षात त्याच्या बॅटमधनं फारच थोड्या धावा निघाल्या. 2019 मध्ये त्याने एक अर्धशतक केलं आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधनं रनच आल्या नाहीत आणि 2021 मध्ये शेवटी त्याला कसोटी संघातनं बाहेर करण्यात आलं. मात्र रेड बॉल फॉर्मॅटमध्ये रन्स येत नसल्या तरी त्याने एकदिवसीय सामन्यात आणि T20 सामन्यात मात्र धावांचा रतीब लावला. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18 शतकं आहेत केवळ 140 सामन्यांमध्ये आणि त्याच्यापेक्षा जास्त शतकं फक्त ब्रायन लारा आणि ख्रिस गेल या दोघांनीच केलेत वेस्ट इंडिजसाठी. म्हणजे विव रिचर्ड्स, शिवनारायण चंद्रपॉल, राम नरेश सर्वांसारख्या लेजंड्सपेक्षा जास्त शतकं शाय होपने केलेत ओडीआय क्रिकेटमध्ये. आणि त्याचा हाच फॉर्म पाहून त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा बोलवण्यात आलं. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दौऱ्यात शाय होपने विकेटकीपर बॅटर म्हणून संघात प्रवेश मिळवला. मात्र तिकडे सुद्धा त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत आणि पुन्हा एकदा त्याला बाहेर करावं लागतं की काय अशी वेळ निर्माण झाली होती. मात्र मोक्याच्या क्षणी त्याने आपला खेळ उंचावला आणि भारताविरुद्ध शतक झळकवत वेस्ट इंडिजला किमान इनिंग्स डिफीट होणार नाही इतकं निश्चित केलं. सध्या त्याचा कसोटी क्रिकेटमधला ॲव्हरेज 25 आहे. हाच पुढे जाऊन निदान 40 पर्यंत पोहोचेल एवढंच आपण होप करू शकतो.